करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून वस्त्र संहिता लागू करण्यात आलेली आहे। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी ही वस्त्र संहिता लागू करण्यात आले। गेल्या 2 दिवसांपासून हा निर्णय अंमलात आणलेला आहे आणि याचीच प्रचिती आपल्याला या मंदिर परिसरामध्ये येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवी मंदिरा परिसरामध्ये मी आहे आणि येथे दृश्य तुम्ही पाहू शकताय। या ठिकाणी जी वस्त्र संहिता जी लागू करण्यात आली होती तिचं हुबेहूब तंतोतंत पालन करण्यात येत असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतात। दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत असतात, मात्र कुठेतरी तोकडे कपडे घालून मंदिराचं पावित्र्य बिघडू नये यासाठी यावेळी हा निर्णय घेण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने आणि याची अंमलबजावणी होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही पाठीवर पाहू शकता हे काही भाविक आहेत आणि या भाविक देखील एकदम पारंपरिक वेश परिधान करून या मंदिर परिसरामध्ये देवीच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। तर हा जो निर्णय लागू करण्यात आलेला आहे या संदर्भात आपण येथील काही जे भाविक आहेत त्यांच्याशी बोलूया। नेमकं त्यांना या निर्णयाबद्दल काय वाटते, काय सांगाल? श्री अंबाबाई मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आले आहे, या निर्णयाकडे तुम्ही कशा प्रकारे बघताय? जे ड्रेस कोड आहेत ते पारंपरिक पद्धतीने व्हायला पाहिजेत। देवाच्या दरबारात येणे आहे, आईसाहेब आयो किंवा इतर कुठलेही देव असताना त्या देवस्थानाला पारंपरिक पोशाख हा आणला पाहिजे। एक आपण सारसबाग किंवा इतर गाडाबिडा इथं फिरण्यासाठी आलेलो नाही, देवाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। मग देवाचं दर्शन कसं व्हायला पाहिजे? पारंपरिक पद्धत। आता मी पोशाख घातलेला व्यवस्थित, बाकी इतर लेडीज असो यांना कळलं पाहिजे की बाबा ह्या पोशाख घालून आपण मंदिरात जावं का नाही जावं, की इतर लोक आपल्या कुठल्या नजरेने बघतील या संदर्भात मला हा पोशाख का आवडत नाही। मला मराठी माणसांनी मराठी माणसागत राहावं, आपण शिवरायाची माणसं आहोत, आपण का इंग्रजांची माणसं नाहीत। एकंदरीत हा लागू करण्यात आलेला निर्णय योग्य आहे? योग्य आहे, असाच निर्णय पाहिजे। सरकारला मी यासाठी विनंती करत आहे की इथेच नाही इतर सर्व देवस्थानामध्ये असाच पोशाख पाहिजे। आपल्या ह्या मंदिरामध्ये किंवा कुठल्याही मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू झालाच पाहिजे, कारण आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे ना, कोण जपणार? मग आपली संस्कृती जपवण्यासाठी हे असले छोटे छोटे निर्णय आहेत हे घेतलेच पाहिजेत, त्या पद्धतीने पुढं गेलंच पाहिजे। आपल्याला तो पुढे लोकांना कसं समजणार की आपण ड्रेस कोड काय आहे, म्हणजे आपलं काय आपली संस्कृती जपायची असेल तर छोट्या छोट्या गोष्टीचं हे पालन केलं पाहिजे आपल्याला। एकंदरीत हा निर्णय आहे तो राज्यातल्या इतर मंदिरांमध्ये देखील लागू करा। छोट्या छोट्या मंदिरात हा निर्णय घेतला पाहिजे, इथं तर नाही आहे। मोठ्या मंदिराची मी गोष्ट करतच नाही आहे, छोटे लहान मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये सुद्धा असा निर्णय घेतला पाहिजे। कुठले नाईट ड्रेसवर जातात, चड्डी पहिरून जातात, हे आपल्या संस्कृतीला योग्य नसतं। मंदिरात आपलं अशुद्ध होऊन आपण मंदिरात जाऊन आपल्याला ठीक नाही आहे। मंदिरात स्वच्छ भावनेने आणि स्वच्छ कपड्यातच जावलं पाहिजे आपल्याला। ह्या निर्णय उशीर झाला पण चांगला झाला। बरोबर, निर्णयाला उशीर झाला पण चांगला झाला, अशा प्रतिक्रिया भाविकांमधून उमटताना आपल्याला पाहायला मिळते। आणखीन काही भाविक आहेत, महिला भाविक, त्यांच्याशी आपण बोलूया। महालक्ष्मी मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे, काय वाटतं या निर्णयाबद्दल? योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे, सगळ्यांनी ड्रेस कोड पाळलाच पाहिजे, कारण मंदिराचं पावित्र्य हे जास्त महत्त्वाचं आहे। आपला ड्रेस कोड आपण बाहेरही वापरू शकतो, फिरायला जातो तेव्हा वगैरे इतर ठिकाणी, पण मंदिर हे पवित्र ठिकाण मानलं जातं, तर त्याच्यासाठी ड्रेस कोड हा कंपल्सरी पाहिजेच। आणि साऊथमध्ये इतर ठिकाणी सुद्धा कंपल्शन आहे, मग तिथे काही विरोध होत नाही, मग आपल्या इथेच का? आपणही पाळलं पाहिजे ना पावित्र्य। त्याचबरोबर जे महाराष्ट्रातील आणखीन काही मंदिर आहेत तिथे पण व्हावं। हो, जी काही महाराष्ट्रातली मंदिरं आहेत, नव्हे सगळीकडची जी मंदिरं आहेत त्याचं पावित्र्य राखायचं काम हे आपलंच आहे, तर ते केलंच पाहिजे। एकंदर जर पाहायला गेलं तर या निर्णयाबद्दल सांगताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी देखील सक्त सूचना केल्या होत्या आणि ही जो नियम लागू करण्यात आला आहे, वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे, याचं पालन करण्याचा कुठला तरी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दिला होता आणि याची अंमलबजावणी होताना आता आपल्याला दिसत आहे। करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर असू दे किंवा श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर असू दे, या ठिकाणी स्त्री व पुरुष दोघांनाही हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी होताना आता आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर। गोकुळ सोबत गोकुल